नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत पनीर कॉर्न पराठा. त्यासाठी लागणारं मी साहित्य घेतलं इथे 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलंय, 2 वाटी मैदा घेतलाय, नंतर 1 वाटी पनीर. कॉर्न हे मी बॉईल करून क्रश करून घेतले. त्यानंतर कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा, कोथिंबीर, शिमला मिरची पण एकदम बारीक चिरायची. तर 2 चमचे बेसन घेतले. नंतर इथे मसाले घेतलेत मी. काळी मिरी पावडर आहे, हिंग, ओवा, कसुरी मेथी, चिली फ्लेक्स, नंतर धणा, जिरा आणि बडीशोपची भरड आहे, नंतर आलं लसूण मिरचीची भरड आहे, लिंबू आहे, चाट मसाला, हळद आणि मीठ. आपण आता पराठ्याचं पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेते, त्यानंतर मैदा, त्यानंतर बेसन. त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत, त्यानंतर थोडीशी हळद, कलर छान येतो पराठ्याला, नंतर चिली फ्लेक्स, त्यानंतर ओवा क्रश करून टाकायचा थोडा, त्यानंतर हे सगळं आपण मिक्स करूया. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे असे तेल टाकून घेऊया. आपण आता चांगलं मिक्स करूया. आपण ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून असं सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं. आपल्याला जास्त घट्ट नाही मळायचं. आपलं हे आता पीठ मळून झालंय बघा. ह्याला थोडं आपण तेल लावून ठेवणार आहोत. तेल चांगलं लावून ठेवूया. चांगलं असं सॉफ्ट होतं पीठ. हे बघा असं मळायचं, म्हणजे पराठा अजिबात फुटणार नाही. पण हे 10 मिनिटात हे झाकून ठेवणार आहोत. आपण आता पॅन गरम करत ठेवलंय. आपण हे पराठ्याचं स्टफिंग तयार करून घेणार आहोत. पॅनमध्ये आपण बटर टाकूया. आपण हे पॅनमध्ये बटर टाकून घेतलंय. ह्याच्यामध्ये आपण ही आलं लसूण मिरचीची भरड टाकणार आहोत. त्यानंतर हिंग टाकूया. धणे, जिरा आणि बडीशोपची भरड मिक्स करूया आपण थोडं. त्यामध्ये कांदा टाकूया आपण. परतून घेऊया कांदा चांगला. कांदा आपला चांगला असा परतून घेऊया आपण. त्यामध्ये आता आपण शिमला मिरची टाकणार आहोत. त्यानंतर कॉर्न चांगले परतूया. आपण याच्यामध्ये आता चाट मसाला टाकणार आहोत थोडा. त्यानंतर काळी मिरी पावडर, थोडंसं चिली फ्लेक्स, थोडी हळद, त्यानंतर चवीपुरतं मीठ. चांगलं आपण परतून घेऊया हे. आता आपण याच्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहोत. त्यानंतर पनीर, नंतर कोथिंबीर, कसुरी मेथी. हे पण आता चांगलं असं मिक्स करूया. मस्त असं झालं आपलं हे.
तर आता गॅस बंद करूया. हे आपलं आता 10 मिनिटं आपण स्टफिंग थंड करण्यासाठी ठेवलं होतं. आता थंड झालंय. आपण आता पराठा करून घेऊया. पीठ आपलं चांगलं असं सॉफ्ट झालंय. आता आपण याचे आता छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. बघा असे आता एवढे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. आता आपण पराठा करून घेणार आहोत. ते छोटे आपण हे पोळी पहिले लाटून घेऊया. आपण ही पोळी अशी करून घेतले. त्याच्यामध्ये आपण आता स्टफिंग भरणार आहोत. असं भरून घ्यायचं. त्यानंतर बाजूने आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत, म्हणजे पराठा फुटणार नाही. त्यानंतर पराठा असं फोल्ड करायचा. असं फोल्ड करायचं. आता आपण थोडं पीठ लावून दोन्ही साईडने असं लाटून घेणार आहोत. पण आता लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटायचं, जास्त प्रेस नाही करायचं. बघ आपला पराठा आता लाटून झालाय. तर आपण शेकून घेऊया. आपण आता पॅन गरम करत ठेवलाय. आपण पराठा शेकवून घेऊया. थोडंसं आपण तूप लावून घेऊया. आपण आता पराठा आहे त्याच्यावर टाकून घ्यायचं. बाजूने असं तूप सोडून घेऊया आपण. चांगली खालची साईड आपण खरपूस अशी भाजून घेणार आहोत. आपण आता खालच्या साईडने चांगलं भाजलं गेलं. आपण पलटी करून बघूया. खालच्या साईडने पण आपण चांगलं शेकवून घेऊया. थोडं तूप सोडूया आणखी बाजूला. खालून पण असं चांगलं आपण क्रिस्पी असं भाजून घेऊया. हे आपण आता हे पलटी करून घेऊया. वाव, मस्त असं झालं आपलं तयार आहे. यात आपण काढून घेऊया. हे आपले तयार झालेले आहे पनीर कॉर्न पराठा. ही तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. छान हेल्दी अशी रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.